चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे मनाचा मोठेपणा. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. एका गावात हरी नावाचा गवळी राहत होता. त्याच्याकडे 10 गायी होत्या. त्यांचं दूध गावात विकून तो गुजराण करीत असे. त्याला 2 मुलं होती, मोठा रामू आणि धाकटा शामू. रामू लहान असताना खूप खोडकर होता. एकदा दंगामस्ती करत असताना त्याच्या हातून सगळ्या दुधाच्या चरव्या खाली सांडल्या. हरीला खूप राग आला. त्याचं सगळं दूध वाया गेलंच होतं, शिवाय त्या दिवशीचे सगळे पैसेही बुडाले. रामूच्या मस्तीखोरपणामुळे तो अगदी कंटाळून गेला होता. तो रामूला खूप ओरडला आणि त्यांनी फटकेही मारले. रामूही खूप चिडला आणि रागाच्या भरात घर सोडून पळून गेला. खूप शोधूनही रामू सापडला नाही. हरीला त्या गोष्टीचा इतका धक्का बसला की वरचेवर त्याची तब्येत बिघडायला लागली. खूप वर्ष अशीच गेली. आता शामूच सगळा धंदा सांभाळायला लागला आणि हरीने आजारपणापायी खाट धरली. एके दिवशी हरीने शामूला जवळ बोलावलं आणि म्हणाला, शामू बाळा, इकडे ये. आता मी फार दिवस जगीन असं काही वाटत नाही. मरायच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी तुला फार काही देऊ शकलो नाही. या 10 गाईच काय ती माझी संपत्ती आहे. आपला रामू रागात घर सोडून गेला, पण त्याचाही या संपत्तीवर तुझ्या इतकाच अधिकार आहे. मी गेल्यानंतर तो जर परत आला तर त्याच्या 5 गाई त्याला परत देशील असं तू वचन मला दे. देव करो आणि तुझा व्यवसाय खूप वाढो. माझा तुला आशीर्वाद आहे, पण आधी तू हे वचन दे. शामू स्वभावाने अतिशय सच्शील होता. तो म्हणाला, बाबा, मी तुम्हाला वचन देतो की सगळं काही तुमच्या इच्छेनुसारच होईल, पण मला सांगा, मी त्याला ओळखणार कसं? तो निघून गेला तेव्हा मी किती लहान होतो. हरी म्हणाला, त्याच्या उजव्या गालावर एक तुळशीपत्रा एवढी काळी खूण आहे. शिवाय तू घरातल्या त्याला काही गोष्टी विचार आणि खात्री करून घे. पुढे काही दिवसातच हरी वारला. आई आधीच वारली होती. शामू अगदीच एकटा पडला. त्यानंतर त्याला त्याच्या भावाचा शोध घेण्याची इच्छा बळावू लागली. गावात कोणीही नवीन माणूस आला की लगेच तो त्याला पाहायला जायचा. कधी शहरात कामासाठी गेला तर तिथेही तो त्याच्या दादाच्या वयाचं कोणी दिसतं का, त्याच्या गालावर खूण आहे का, हेच शोधत बसे. गावच्या पाटलांना ते लक्षात आलं. ते म्हणाले, शामू, अरे गेले काही महिने मी बघतोय, तू खूप बेचैन असतोस. तुझं काही हरवलं आहे का? मग शामूने त्यांना सगळी हकीकत सांगितली. पाटील म्हणाले, शामू, असा कसा रे तू? तुझी परिस्थिती 10 गायी असताना सुद्धा जेमतेमच आहे. मग 5 गायी जर देऊन टाकल्यास तर तू खाणार काय? तुझ्या बाबांनी सांगितलं ते बरोबर आहे. रामूचाही हक्क आहेच, पण तो त्याच्या नशिबाने आला तर येईल. तू कशाला स्वतःहून त्याला शोधतोयस? अरे, स्वतःच्याच पायावर कोणी कुऱ्हाड मारतं का? शामू म्हणाला, पाटील, आता मला भावाशिवाय कोण आहे? शिवाय मी बाबांना वचन दिलंय. माझी गुजराण मी कशीही करीन, त्याची मला चिंता नाही, पण रामूला 5 गायी दिल्याशिवाय मी राहणार नाही. असेच काही दिवस गेले. एके दिवशी संध्याकाळी घरी येत असताना घराजवळ एक जण बेशुद्ध पडलेला दिसला. त्याचे कपडे फाटलेले होते. अगदीच गरीब दिसत होता बिचारा. शामूने चटकन त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तो माणूस शुद्धीवर आला. तेव्हा शामूने त्याला विचारलं, तू कोण आहेस? तो माणूस म्हणाला, माझं नाव रामू. इथे पुढेच माझं घर आहे. ते ऐकल्यावर शामूने त्याला निरखून पाहिलं तर खरंच त्याच्या उजव्या गालावर खूण होती. शामूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तरी तो स्वतःवर ताबा ठेवत म्हणाला, तुला कधी या गावात पाहिला नाही? तेव्हा तो माणूस म्हणाला, खूप वर्षात मी इथे आलो नाही आहे. मी लहानपणीच पळून गेलो होतो. माझ्या बाबांचं नाव हरी, ते गवळी आहेत. मला एक भाऊ आहे शामू. मी त्यांना भेटायला चाललो आहे. त्यांना भेटायला जात असताना मला ऊन लागलं आणि चक्कर येऊन मी पडलो.
आता मात्र शामूला खात्रीच पटली. त्याने त्या माणसाला आनंदाने मिठीच मारली आणि म्हणाला, अरे रामू दादा, मीच तुझा छोटा भाऊ आहे, शामू. रामूनेही मग त्याला आनंदाने मिठी मारली. नंतर दोघे घरी गेले. शामूने त्याला सगळी हकीकत सांगितली. बाबांची शेवटची इच्छाही सांगितली. म्हणाला, रामू दादा, आता माझ्या मनावरचं ओझं उतरलं. मी तुला 5 गायी दिल्या की मोकळा झालो. मग दोघं झोपून गेले. सकाळ झाली. शामू उठला. पाहतो तर रामू घरात नव्हता आणि 5 गायीसुद्धा नव्हत्या. शामूला खूप वाईट वाटलं. तेवढ्यात पाटील आले. म्हणाले, काय रे शामू, असा दुःखी का दिसतोयस? शामूने त्यांना सगळं सांगितलं. पाटील म्हणाले, कशावरून तुझा तो भाऊ होता? चोरही असू शकतो. शामू म्हणाला, नाही नाही, तो रामूदादाच होता. तो मला न सांगता का गेला असेल? तो कुठे राहतो हेही मला माहिती नाही. मी माझंच सगळं दुःख त्याला सांगत बसलो आणि त्याच्याबद्दल सगळं विचारायचंच राहिलं, म्हणून मी दुःखी आहे. 4-5 दिवस उलटले. रामू ओट्यावर विचार करीत बसला होता. आता 5 गायी नसल्यामुळे अजून काहीतरी काम करायला लागणार, तर काय करता येईल? तेवढ्यात एकदम एक बग्गी त्याच्या घरासमोर थांबली. त्यातून नोकर उतरले. त्यांच्या हातात भरपूर फळफळावळ, मिठाया, कपडे लत्ते होते. ते त्यांनी शामूच्या घरात ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात बग्गीतून एक श्रीमंत माणूस उतरला. उंची कपडे त्याला शोभत होते. तो म्हणाला, शामू, इथे ये. रामू जरा बिचकतच पुढे आला. त्याने त्या माणसाला नीट निरखून पाहिलं आणि ओरडला, रामू दादा, तू? आणि हे सगळं काय आहे? रामू दादा हसून म्हणाला, हो हो, सांगतो सगळं. चल, आधी घरात जाऊन बसू. मग दोघंही घरात गेले आणि रामूने सगळं सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, शामू, लहानपणी मी राग डोक्यात घालून घरातून पळून गेलो. कसं तरी करून शहरात पोचलो. पण 2 वेळचं खाणं मिळवण्यासाठी मला खूप वणवण करावी लागली. मी असाच मिळेल ती कामं करत फिरत होतो. तशातच एक शेठजी मला भेटले. मला काम देतो असं सांगून त्यांच्या घरी घेऊन गेले. मला पाहताच त्यांची बायको रडायला लागली. मी घाबरून गेलो. तेवढ्यात शेठजी मायेने म्हणाले, बाळा, तू घाबरू नकोस. आमचा मुलगा तुझ्यासारखाच दिसायचा. तो मागच्याच वर्षी वारला. तुला बघून त्याची खूप आठवण आली म्हणून ही रडली. आम्हाला आता मूल नाही. तू आमच्याकडेच राहशील का? मी तुला खूप शिकवीन, माझ्या मुलासारखं वाढवीन. मला वाटतंय देवानेच तुला आमच्यासाठी पाठवलं आहे. त्यांची प्रेमळ विनवणी मी नाकारू शकलो नाही. मला त्यांनी आपलंसं केलं. मी खूप शिकलो. शेटजींचा कारभार बघू लागलो. बघता बघता कारभार खूप वाढला. 15 दिवसांपूर्वी आपल्या गावचे पाटील मला कामानिमित्ताने भेटले. अर्थात तेव्हा मी त्यांना ओळखत नव्हतो. पण गप्पा मारता मारता मला सर्व काही कळलं. बाबा गेल्याचं, तुझ्या परिस्थितीचं. मग मात्र मला राहावे ना. मी पाटीलांना विश्वासात घेतलं आणि इथे यायचं ठरवलं. मला तुझी परीक्षा घ्यायची होती. परीक्षा? कशासाठी? शामूने विचारलं. शामू, श्रीमंत असण्याचे खूप तोटे पण असतात बरं. बरेच जण माझ्याशी मी श्रीमंत असल्यामुळे चांगले वागतात. मला तू खरा कसा आहेस ते पाहायचं होतं. म्हणून मी आपल्या घराजवळ फाटके कपडे घालून पडून राहिलो. तुझी परिस्थिती गरीब असली तरी मन मात्र खूप श्रीमंत आहे. तुझी आबाळ होणार हे कळूनसुद्धा तू मोठ्या मनाने बाबांना दिलेलं वचन पाळलंस. मी मुद्दामूनच पहाटे गाई घेऊन निघून गेलो आणि पाटलांना तुझ्याकडे पाठवलं. तुझ्याशी बोलून झाल्यावर पाटील मला म्हणाले, शामू खूप दुःखी आहे. तू गाई घेऊन गेलास म्हणून नाही, तर न सांगता निघून गेलास म्हणून. मग मात्र माझी अगदीच खात्री पटली की माझा शामू खूपच मोठ्या मनाचा आहे. शामू, मी एवढं सगळं का केलं असं तुला वाटलं असेल. अरे, माझा एवढा मोठा कारभार सांभाळायला मला तुझ्यासारखा शब्दाला जागणारा आणि प्रामाणिक भाऊ हवा आहे. माझी अर्धी संपत्तीही मी तुला देतो. मी तुला घेऊन जायला आलो आहे शामू. चल माझ्याबरोबर. शामूचे डोळे आनंदाने भरून आले. तो म्हणाला, दादा, तू सुखात आहेस ना, यातच माझं सुख आहे. मला तुझ्या संपत्तीमधलं काहीसुद्धा नको. अरे, मी अडाणी. तुझा कारभार काय बघणार? शिवाय मला या गावात माझ्या गायींबरोबरच राहायला आवडतं.
यातच माझं सुख आहे. रामूने शामूचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण शामू काही ऐकेना. शेवटी रामू म्हणाला, बरं बाबा, शेवटी तुझं सुख तेच माझं सुख. तू इथेच राहा. पण आता दादा म्हणून मी जे सांगेन ते मात्र तुला ऐकायलाच लागेल. हे पैसे घे. यात 50 गायी आणि 10 एकर जमीन सहज येईल. या रकमेचा योग्य वापर करून व्यवसाय वाढव. आणि हो, आपल्या 5 गायी ज्या मी घेऊन गेलो होतो त्या पाटलांकडेच आहेत. ते आणतीलच त्यांना थोड्या वेळात. ते पण या नाटकात सामील होते ना. आता नाही म्हणू नकोस. हे घे पैसे. अरे, मलाही मनाचा मोठेपणा दाखवायची संधी दे. शामूने ती रक्कम स्वीकारली. मग दोघे भाऊ आनंदाने पोटभर जेवले आणि वरचेवर भेटण्याचं वचन देऊन रामू तिथून समाधानाने निघाला.